या देखील रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल लेवलला ज्यांनी आपलं या कौंडरचं आणि चिपळूणचं नाव अखंड भारताचं नाव उज्ज्वल केलंय त्या देखील अंजलीताई याच कौंडरच्या सुपुत्र सुकन्या। त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव भागवत हे देखील याच कौंडरचे सुपुत्र। त्यानंतर मात्र मैदानात पाहिजे तर एक अचूक पकड आहे, धम्मासारख्या एका चांगल्या खेळाडूला या ठिकाणी झळकले जात आहे। कारण भारतीय जनता पार्टीची कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय वसंतराव भागवत यांच्या नावाशिवाय होत नाही, अशा प्रकारचे स्वर्गीय वसंतराव भागवत यांच्याच गावाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली। याचा सर्व बहुमान जातो तो भारतीय जनता पार्टी कौंडर दामाणे आणि भोबसकर परिवाराला। त्यामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा आहे तो म्हणजेच विनोद भोबसकर माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चिपळूण, त्याचबरोबर युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका प्रथमेश भोबसकर यांना। आता मात्र आपण मैदानाकडे बघतोय, मैदानात मात्र 5 नंबर जास्ती घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय, कोणत्याही प्रकारचा त्याला अद्याप गुण प्राप्त होत नाहीये। पहिल्या डबामध्ये आपण ही महत्वाची चढाई पाहतोय ती म्हणजेच सिद्धार्थ धामनवडे या संघाकडून 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आहे। 7 खेळाडू मैदानात आहे। कबड्डीचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर एकदा खेळाडू आऊट झाला की त्याला संपूर्ण कालावधीमध्ये पुन्हा एकदा रिवायवल होता येतं, पुन्हा मैदानात येता येतं, नव्या जोमाने खेळता येतं, हे एक कबड्डीचं वैशिष्ट्य आहे। आणि अशा प्रकारचा हा सांघिक खेळ मैदानी खेळातला हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा अंतिम सामन्यातली ही महत्वपूर्ण चढाई आहे। चढाई करता 3 क्षेत्ररक्षक आहेत, अर्थात या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असणार आहे। सुपर टॅकल ऑन असताना मात्र किरकोळ शरीरयष्टीचा हा चढाईपटू चढाई करतोय, जो चढाई अत्यंत जलद गतीने करण्याचा प्रयत्न करतोय, आक्रमण मात्र चढवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये, निरंकुश पद्धतीने तो चढाई पूर्ण करतोय। 2 नंबर कसे घेतलेला वैभव या ठिकाणी ही चढाई करणार आहे। वैभवकडून सिद्धार्थ धामनवडेची चढाई आहे आणि ही चढाई मात्र तो कोणत्याही प्रकारे यशस्वी करू शकत नाहीये, मात्र तो सुखरूप आपल्या क्रीडांगणात परततोय क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता। सुपर टॅकल ऑन, 3 खेळाडू मैदानात आहेत, निदान रेषा पार करतोय, बघूया बोनस पार करणार का। जर खेळाडूला करायचं असेल तर बोनसच्या पलीकडे घेऊन नंतर त्याच्यावरती आक्रमण करणं गरजेचं आहे, त्याला टॅकल करणं गरजेचं आहे। मात्र सिद्धार्थ धामनवडेकरिता ही संधी देत नाहीये तो बेडांबेचा हा चढाईपटू। दरम्यान टाइम आउट घेतला जातो, डीज ऑपरेटर मला जोडले जातात। डीज ऑपरेटर एकूण चांगला प्रयत्न खोलवर जाऊन बोनस टिपण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बोनस प्राप्त होत नाहीये। 12 नंबर जास्ती घेतलेले या चढाईपटूला पहा, उजव्या रक्षकाने म्हणजेच उजव्या कॉर्नर राईट कॉर्नरने अचूक पद्धतीने टॅकल केलाय। लोन या ठिकाणी होण्याचा निश्चितपणे संभव आहे, एक शक्यता आहे, ती म्हणजे सिद्धार्थ धामनवडेवरती डू ऑर डायची चढाई असणार आहे ती पेडांबेकडून। पेडांबेचं उंच पुरा आणि एक हुकमी अशा प्रकारचा चढाईपटू चढाई करतो, वर जातोय, सुपर टॅकल होणार का, झटापटी होते या ठिकाणी, स्ट्रगल होतोय, स्ट्रगल नंतर मात्र स्थिती वाचते आहे, सुपर टॅकल होतोय, एक खेळाडू बाद होतोय, मात्र 2 गुण प्राप्त होत आहेत ते सिद्धार्थ धामनवडेला। आणखीन एक जमेची बाबमध्ये त्यांचा आणखीन एक खेळाडू या ठिकाणी मैदानात येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी जो लोन होणार होता, सर्व गडी बाद होणार होते, त्यानंतर अतिरिक्त 2 गुण मिळणार होते, या अतिरिक्त 2 गुणांपासून स्वतःचा बचाव केला जातोय या सुपर टॅकल नंतर। मात्र चढाई केली जाते, खराब अशा प्रकारचा प्रयत्न, आणखी एक रिवायवल होतोय उजव्या कॉर्नरकडून म्हणजे उजव्या रक्षकाकडून हा खराब प्रयत्न। एकूण 4 खेळाडू मैदानात आहेत, मात्र चढाईची जबाबदारी असणार आहे ती निश्चितपणे या चढाईपटूच्या खांद्यावरती 4 खेळाडू मैदानात आहे। गुण प्राप्त करण्यात या ठिकाणी कठीण असणार आहे आणि गुण प्राप्त कठीण असताना मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न केला जातो। अतिशय सुरेख अप्रतिम या ठिकाणी गमावलं जातंय, कारण कबड्डीमध्ये फार महत्वाची गोष्ट असते ती ताकद, त्याचबरोबर संयम आणि दम, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात। आणि त्याचबरोबर वेळेनुसार घेतलेले निर्णय म्हणजे समय सूचकता ही कबड्डीला एकूण प्रतिकूल अशा प्रकारची स्थिती असते, अनुकूल अशा प्रकारची स्थिती असते, आणि या अनुकूल स्थितीचा जो वापर करतो तोच या सामन्यावरती विजय प्राप्त करू शकतो। या मंचावरती पाहतोय भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, त्याचबरोबर म्हाडाचे माजी अध्यक्ष आदरणीय मधुकर चव्हाण, त्याचबरोबर रत्नदीप रत्नाकर देवळेकर, त्याचबरोबर मंचावरती पाहतो रामचंद्र पवार आणि त्याचबरोबर बोरगावचे सरपंच हळदणकर, त्याचबरोबर रावणक हे देखील या व्यासपीठावरती आहेत। या सामन्याचा जरूर आस्वाद घेत आहेत। भोबसकर परिवारातील सर्व या ठिकाणी हे सदस्य देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत। हे सामने त्याचबरोबर या ठिकाणची ही स्पर्धा आणि सुश्राव्य कीर्तन आयोजन करण्याचा जे औचित्य आहे ते म्हणजे श्रीमती
काशीनाथ भोपसकर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस या वाढदिवस देखील या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत। या सामन्यानंतर आपण पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करणार आहोत। आता मात्र चढाई संपते, चढाई संपल्यानंतर मात्र पाहूया प्रत्युत्तरादाखल कशा प्रकारची चढाई केली जाणार ती म्हणजे पेढापे संघाकडून चढाई करण्यापूर्वी पहिला तोही मान्यवरांच्या साक्षीने, परिवाराच्या साक्षीने, स्नेहांकितांच्या साक्षीने इथेच आपण हा सामना या ठिकाणी सुरू करतोय। दुसऱ्या डाबातली पहिली चढाई मात्र या ठिकाणी केली जाते ती पेढापे संघाकडून। पेढापे संघाचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चढाईपटू पहा ही चढाई करतोय, कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये, तो निरंक पद्धतीने परततोय आणि आता मात्र चढाई करतोय तो सिद्धार्थ दामलावडे संघाचा एक गुणवान अशा प्रकारचा चढाईपटू। चला शिक्षक खुर्चीवरती बसतील। आता मात्र या ठिकाणी चढाई केली जाते ती सिद्धार्थ दामलावडे संघाकडून। या मंचावरती दिग्गज अशा प्रकारचे मान्यवर पाहतोय। या मान्यवरांच्या साक्षीने हा अंतिम सामन्यातली ही चढाई सिद्धार्थ दामलावडेकडून। सिद्धार्थ दामलावडे संघाचा चढाईपटू 3 नंबर जर्सी घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय। काउंटडाऊन सुरू होतोय। दुसऱ्या डाबातली सिद्धार्थ दामलावडेकडून ही पहिली चढाई, दुसऱ्या डाबातली दुसरी चढाई असणार आहे ती या पेढापे संघाकडून। पेढापे संघाचा एक उंच गुणा चढाईपटू चढाई करतोय, पहा निदान रेषा पार करतोय, बोनस ही पार करतोय। बोनस ऑन असणार नाहीये, बोनस रेषेच्या पलीकडे खेळतोय आणि निदान रेषा पार करतोय, लात फिरकवतोय। खेळाडू बाद निश्चितपणे करतोय, लात फिरकवल्यानंतर त्याला एक गुण प्राप्त होतोय। दुसऱ्या डाबातला पहिला गुण पटकावण्याचा बहुमान मात्र याच पेढापे संघाला जातोय। पेढापे संघाचे निश्चितपणे जर आपण वाटचाल पाहिली तर निश्चितपणे आघाडीमध्ये बेघाडी करण्याकरता प्रयत्न करणार आहे, कारण पहिल्या डाबामध्ये 2 गुणांची आघाडी होती ती म्हणजे सिद्धार्थ दामलावडे संघाकडे। आता मात्र फक्त 1 गुणाची आघाडी असणार आहे ती या सिद्धार्थ दामलावडे संघाकडे। दुसऱ्या डाबातला प्रारंभीचा खेळ आहे आणि प्रारंभीच्या खेळाला मात्र चढाई केली जाते ती म्हणजे सुकाई पेढापे या संघाकडून। सुकाई पेढापे संघाचा 7 नंबरचा चिरंजीव चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय। 3 खेळाडू मैदानात असताना तो परततोय। थर्ड ट्रेड 2 और डायची चढाई आणि 2 और डायच्या चढाईला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी रवींद्र आदवडे या ठिकाणी दाखल झाले, त्याचबरोबर संतोष मालक हेही या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। ज्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे ते श्रीमती शेवंती काशीराम भोबसकर यांचं या आपल्या ऐतिहासिक अशा स्वर्गीय अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात आगमन होत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावं। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष आदरणीय संतोष मालक हेही या ठिकाणी दाखल झाले, त्याचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। रवींद्र आदवडे हेही या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील आम्ही भारतीय जनता पार्टी आणि भोबसकर परिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अशा प्रकारच्या वाढदिवस सोहळा, त्याचबरोबर कबड्डी स्पर्धा आणि कीर्तन सोहळ्यामध्ये आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो। तारीफ करावी लागेल, एक दर्जेदार अशा प्रकारची पकड केली गेली। 2 खेळाडू मैदानात असताना या चढाईपटूला जखडले गेले आणि ही सुपर टॅकल होते, 2 गुण प्राप्त होणार आहे। अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा खेळ सिद्धार्थ दामलावडेकडून केला जातोय। वारंवार या ठिकाणी स्वतःचा बचाव केला जातोय। सर्व गडी बाद होण्यापासून बचाव करण्यामध्ये माहिर असणारी ही टीम आपण पाहतोय। अंतिम क्षणाला मात्र निर्णय बदलला, सुरक्षित पंक्तियां देखिए तो अच्छी तरह से यहाँ पर बचाव करके भी खुद को यहाँ पर संभलते भी अब यहाँ पर ये पेढापे का जो रेड करने के लिए तैयार है, जिनके पास अब मौका है। सुपर टैकल भी ऑन है सिद्धार्थ दामलावडे के लिए, लेकिन पेढापे की ये रेड देखते किस तरह के सफल करने के लिए ये रेडर तैयार है, जिनके पास अब ये देखिए इस बार अंपायर की तरफ से 2 खिलाड़ी आउट होने का इशारा करते हुए रेडर सेफ है, 2 अंक जरूर मिलते हुए। इसी तरह से 3 खिलाड़ी अंदर थे जिन्होंने इस रेडर को टैकल करने का प्रयास किया था। आखिरी वक्त मिडलाइन तक ये रेडर जा चुके और 2 अंक प्राप्त हो गए। काउंटर दामणे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यावे। प्रभाकरजी जाधव साहेब, मित्रांनो प्रभाकर जाधव हे नाव जर पाहिलं तर अतिशय मोठे नाव आहे, कारण शाहीर म्हणून त्यांची कीर्ती या अखंड रत्नागिरीमध्ये आहे आणि काउंटरचे सुपुत्र